नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या आपल्या चॅनेलवर। पांडुरंगाच्या कानामध्ये मासोळ्या का आहेत? कधी तुम्ही हा प्रश्न विचारलाय का? देवाच्या कानात मासे हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी त्यामागे एक अतिशय सुंदर, हृदयस्पर्शी आणि खोल अर्थ सांगणारी कथा आहे। ही कथा आहे एका साध्या, निरागस पण अत्यंत भक्तिमान कोळ्याची। चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा। एक गाव होतं, समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं होतं। त्या गावात एक कोळी राहत होता। तो गरीब होता पण मनाने खूप श्रीमंत होता, कारण त्याच्याकडे होती विठ्ठलाची अखंड भक्ती। तो रोज समुद्रावर मासे पकडायला जात असे, पण त्याआधी तो एक गोष्ट कधीच विसरत नसे। तो म्हणायचा, पांडुरंगा, तूच माझा पाठीराखा, तूच माझा मायबाप। आणि आश्चर्य म्हणजे तो प्रत्येक वेळी भरपूर मासे घेऊन सुरक्षित घरी परत येत असे। हळूहळू त्याचा विश्वास अधिक दृढ झाला। एक दिवस त्याच्या मनात विचार आला, मी रोज देवाचं नाव घेतो, देव मला इतकं देतो, पण मी देवाला काय देतो? त्याच्या मनात भक्तीची भावना उसळली। त्याने ठरवलं, मी पंढरपूरला जाईन आणि माझ्या पांडुरंगाला भेटेन। पण तो कोळी होता, त्याच्याकडे सोनं चांदी काहीच नव्हतं। मग त्याने विचार केला, माझ्याकडे जे आहे तेच मी पांडुरंगाला देईन। त्याने 2 ताज्या मासोळ्या घेतल्या आणि प्रेमाने टोपलीत ठेवल्या। तो आनंदाने पंढरपूरला पोहोचला। आज तो आपल्या देवाला भेटणार होता। तो मंदिरामध्ये प्रवेश करणार तोच त्याच्या मासोळ्यांचा वास सर्वत्र येऊ लागला। तिथल्या लोकांनी त्याला मंदिराबाहेरच थांबवलं। तू तुझ्या टोपल्यात काय आणलं आहेस? सर्वत्र त्याची दुर्गंधी येत आहे, असे तिथले लोक म्हणू लागले। तेव्हा त्यानं हात जोडून त्या लोकांना सांगितले, मी भगवंताला भेटण्यासाठी आलो आहे। मी जेव्हाही समुद्रावरती मासोळ्या पकडण्यासाठी जातो तेव्हा माझ्या भगवंताचं नाव घेतो, त्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात। तसेच मी सुरक्षित देखील घरी येतो। म्हणूनच मी देवाला भेट देण्यासाठी म्हणून 2 मासोळ्या घेऊन आलो आहे, कारण मी एक मच्छीमार आहे। मी देवाला आणखी वेगळी काय भेट देऊ शकतो? त्यानं ते टोपलं उघडलं आणि आतील 2 मासोळ्या त्या लोकांना दाखवल्या। लगेचच तिथल्या लोकांनी नाकाला हात लावले आणि ते ओरडून म्हणू लागले, पांडुरंग देव आहे, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना, असे म्हणून ते लोक त्याला तिथून हाकलू लागले। भगवंत सर्वज्ञ असतो। आपला भक्त आपल्याला भेटण्यासाठी मंदिराबाहेर उभा आहे, पण तो आपल्याला भेटण्यासाठी आत येऊ शकत नाही। त्याला लोक आतमध्ये येऊ देत नाहीत। ही गोष्ट जाणून पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नाही तरी तो देतोय, त्याकडे पहा। आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आनंदाने आणि मनापासून स्वीकार करेन, मग ते काहीही असू द्या। कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो। आणि हे प्रेम लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही। फक्त परमेश्वरासाठी जे घेऊन येतो त्या सर्वांमध्ये आम्ही आनंद मानतो। असं म्हणून त्या मच्छीमाराकडून भगवंतांनी 2 मासे घेतले आणि लोक विचार करू लागले की आता भगवंत हे मासे कुठे ठेवणार? तेवढ्यात देवानं ते 2 मासे आपल्या कानामध्ये परिधान केले। सर्वांना समजलं की भगवंतासाठी सगळे समान आहेत। तेव्हापासून पांडुरंगांनी आपल्या कानामध्ये ते मासे कुंडलांसारखे घातले आहेत। एका अभंगात या कुंडलांचा उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे मकर कुंडले तळपती श्रवणी। याचाच अर्थ कानात माशांच्या आकाराचे कुंडल असलेले होय। विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचे कारण अजूनही एक सांगितलं जातं। हे मासे विकार विसरण्यासाठी असतात। मुळात मानवी शरीराला 9 छिद्रे असतात, त्यापैकी कान हा असा अवयव आहे की जो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही। हे केवळ समाधीमध्ये शक्य असते। मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो। आपत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्तपाचक रस। त्यामुळे जोपर्यंत आपतत्वांवरती विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही। हे साध्य केलं तरच समाधीत जाऊन ध्वनीवरती नियंत्रण मिळवता येतं। म्हणजेच
आपले कान बंद करणे सोपे जाते. याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलांच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलांच्या कानातील कुंडल्यांचा उल्लेख असलेले आणखी काही अभंग सांगते. एक अभंग जो संत तुकारामांनी लिहिलेला आहे. कानात कुंडले मकराकार, गळी वैजंती हार, पितांबरी कटी शोभे, सुंदर पाहता हरपते भान. तुका म्हणे पांडुरंग रूप तुझे अतिसुंदर, भक्तांच्या भेटीसाठी उभा विटेवर. एक दुसरा अभंग आहे जो संत नामदेवांनी लिहिलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, कानात कुंडले मकराकार, नामा म्हणे माझा विठ्ठल पांडुरंग दयाळू, भक्तांच्या भेटीसाठी उभा राहे नेहमी. तिसरा अभंग संत एकनाथांनी लिहिलेला आहे. मकराकृती कुंडले शोभती कानी, तुळशी माळ गळा रम्य पितांबर परिधान केला, विटेवर उभा विठ्ठल नाथ म्हणे पाहता रूप मन झाले प्रसन्न, भक्तांसाठी उभा देव पांडुरंग करुणामय. तर ही होती विठ्ठलाची कथा. तुम्हीही जर विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रीहरी विठ्ठल नक्की लिहा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.